चला तर ताईंनो, आज आपण बनवणार आहोत उरलेल्या भातापासून रेसिपी। सगळ्याच्याच घरामध्ये थोडा का होईना भात उरतो, एकदम परफेक्ट माप होत नाही। मग भात उरल्याच्या नंतर सगळ्यालाच प्रश्न पडतो की हा शिळा भात कोणी खायचा। मग त्याला परतून खायचं, त्याचं काही वेगवेगळे रेसिपी बनवायची, खायची। थोडासा वेळ पण लागतो, सामान पण लागतो, मटेरियल पण लागतो। त्यामुळे अशा पद्धतीने एक रेसिपी बनवून बघा, खूप सिंपल आहे, सोपी आहे। कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे, जिरे घातलेले आहेत, एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे, एक हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे। मिरची आणि कांदा सोबतच घातलेला आहे। कांदा थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला थोडीशी पत्तागोबी घातलेली आहे। पत्तागोबी घालून झाल्याच्या नंतर छान असं मिक्स करायचं आहे। थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। थोडीशी पत्तागोबी शिजू द्यायची आहे, थोडी क्रंची पण राहिली पाहिजे। त्यानंतर 2 टोमॅटो घातलेले आहेत बारीक चिरून। आता टोमॅटोला पाणी सुटतं, त्या पाण्यामध्येच पत्तागोबी पण शिजते। आता यामध्ये मसाले घालूया। थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे, हळद घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। भातामध्ये मीठ असतंच, आळणी भात कोणीही करत नाही, त्यामुळे थोडंसं बेतानं मीठ घातलेलं आहे। आता त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 चमचा भरून पावभाजी मसाला घातलेला आहे। तुमच्याकडे जर पुलाव मसाला असेल किंवा सांबर मसाला असेल ते सुद्धा घालू शकतो। 1 वाटी भरून पनीरचे छोटे छोटे पीस कट करून घातलेले आहेत। त्यानंतर उरलेला भात, छान असा मोकळा सुटसुटीत झालेला भात होता, ते घातलेला आहे। छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि खूप सारी यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। आता आपल्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये थोड्या थोड्या भाज्या उरलेल्याच असतात, मग ते आपण भाज्या घातलं तरी चालतो। आता हे व्हेज पुलाव आपण बाहेरून खायचं म्हणलं ना, खूप महागडं असतं आणि मुलांना खायची जास्त क्रेज असते बाहेरचं। त्यापेक्षाही स्वादिष्ट भात आपण व्हेज पुलाव घरी बनवू शकतो अशा पद्धतीनं, पाहू शकता। आणि खरंच सांगते, हा व्हेज पुलाव इतका भन्नाट झालेला होता ना, खूपच भन्नाट। नक्की एकदा अशा पद्धतीने करून बघा, मुलाची परत तुमच्याकडे फरमाईश होईल। चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहून झाल्याच्या नंतर लाईक नक्की करा, आवडल्यास नक्की शेअर करा आणि फेसबुक पेजला नवीन असाल तर नक्की फॉलो करा। चला तर मग भेटूया पुन्हा अशा छोट्याशा सिंपल रेसिपीसोबत। चला तर मग बाय बाय।